रात्रीच्या जेवणाला काय केलं तुम्हाला मी दाखवते. या इकडे साठी मी थोडीशी कमी तिखट अशी गवारी केलेली आहे आणि सोबत आहेत मखाना फ्राय केलेला आहे मुलांना, तो तोंडी लावायला किंवा असं नॉर्मली जर पॉपकॉर्न सारखं जर खाल्लं तरी चालेल. आणि तर आंब्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे लोणचं करण्यासाठी. आणि सकाळी जो चणा शिजवला होता त्याची भाजी मी आता रात्री केलेली आहे, कारण दुपारी सगळ्यांनी वरण भातच खाल्ला आणि सकाळच्या नाश्त्याला थोडेसे नॉर्मली पोहे केले होते. आणि पीठ खूप जुनं असल्यामुळे भाकरीचं ना इथं मी गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि उकळून पाणी आपण भाकरीमध्ये घालणार आहे. हे भाकरीचं पीठ आहे बघा, इथे बघू शकता. इथे आता आपण संध्याकाळच्या जेवणाला भाकरी करणार आहे. एवढा एक शॉट घ्यावा. मला पण घे. आणि भाकरीचं पीठ आहे जास्त मॅनेज कर. पण काय काय केले आज? आजच्या जेवणाला आहे गवारी सुकी केलेली आहे, इथे भात आहे, भाकरी इथं करायचं चालू आहे आणि इकडं चण्याची आमटी केलेली आहे, इथे बघू शकता. आणि इकडं मंडळी आपलं जे आंबा आहे त्याचं केलेलं आहे लोणचं. आणि इकडं मंडळी भाकरी करायला अजून चालू आहेत मंडळी, बघू शकता. आजचं आमचं असं जेवण आहे. रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि मी ताट तयार केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते ताटामध्ये काय काय घातलेलं आहे ते. बघा भाकरी आहे, तोंडी लावायला कांदा आहे, गवारी शेंग घातलेली आहे, चना मसाला घातलेला आहे, थोडंसं भात आहे आणि तोंडी लावण्यासाठी आंब्याची फोडी घेतलेली आहे तिथे. अशा पद्धतीने आहे आजचा मेनू. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि शुभरात्री सगळ्यांना.